मोहन भागवत आणि RSSच्या वळचणीला असलेले अमर साबळे आज बौद्धांना चुचकारण्याचं नाटक करतायत. सरकार तुमची RSSचा अजेंडा आरक्षण संपवण्याचा आणि तुम्ही आज बौद्ध समाजाचं नाव घेऊन बौद्ध आणि मातंग समाजात भांडणं कसे लागतील हा प्रयत्न करताय. आता तरी अनुसूचित जातींनी वळखाव हा ट्रॅप काय आहे. अमर साबळेची एंट्री काय आहे. मोहन भागवतनी बोल म्हणल्याशिवाय अमर साबळे बोलत नाही आणि RSS बोल म्हणल्याशिवाय अमर साबळे भूमिका मांडत नाही. त्यामुळे आता तरी अनुसूचित जातींनी समजून घ्यावं की हे वाद लावण्याचा प्रयत्न कुणी केलाय. काय नैतिक अधिकार आहे अमर साबळेंना. भीमा कोरेगावच्या दंगलीत 45,000 तरुणांवरती गुन्हे दाखल झाले. ते बौद्ध समाजाचे होते. त्यावेळेस त्यांचे जेलमध्ये घालण्याचं काम जी सरकार करत होती त्या सरकारमध्ये खासदार होते अमर साबळे. आणि याच भीमा कोरेगावच्या दंगलीच्या अनुषंगाने बौद्ध समाजाला, अनुसूचित जातीच्या घटकाला, आंबेडकरी चळवळीला अर्बन नक्षल घोषित करा म्हणून तिकडे संसदेत भाषण करणारे अमर साबळे आज त्यांना बौद्ध समाजाचा एवढा पुळका आला. बौद्ध समाजाच्या बद्दल एवढी आस्था निर्माण झाली. अमर साबळेंना एवढाच सांगतोय की कुणालाच काही कळत नाही, या भानगडीत तुम्ही राहू नका. हा जो काही खेळ मांडला तुम्ही बौद्ध आणि मातंग समाजाला भांडण करण्याचा, तो बंद करा. सरकार तुमची, RSSचे तुम्ही, उपवर्गीकरण आणलं तुम्ही, देतो म्हणून सांगितलं तुम्ही, रद्द करा म्हणून 27 आमदार पाठवले तुम्ही आणि रस्त्यावर दोन्ही समाजाला उतरून त्यांच्या हातात झेंडे द्यायचं काम पण तुम्हीच करणार. लाज कशी वाटत नाही. अरे एवढं उघड उघड अजेंडे राबवताना तुम्हाला लाज कशी वाटत नाही. RSSच्या माणसाने आम्हाला सांगावं, एवढी बौद्धिक क्षमता तुमची झाली की तुम्ही आम्हाला शहाणपणा शिकवणार. समाजानं समजून घ्यावं हा सगळा ट्रॅप. अमर साबळे मोहन भागवतनी बोल म्हणल्याशिवाय बोलणारं व्यक्तिमत्व नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि जाग्यावर या. हे कोण कोण प्लेयर आपल्यामध्ये पाठवलेत ते वळका जरा, आणि कशासाठी पाठवलेत हे वळका. महायुती सरकार बदल समितीचा अहवाल घेणार. देवेंद्र फडणवीस म्हणणार मी उपवर्गीकरण लागू करणार. काही मातंग नेत्यांना आश्वासन द्यायचं, काही बौद्ध नेत्यांना वेगळं आश्वासन द्यायचं. आणि अमर साबळे डायरेक्ट खिता आता उपवर्गीकरण नको, अमुक नको, तमुक नको. अरे जा ना निवेदन घेऊन मुख्यमंत्र्याकडे. कशाला व्हिडिओ काढून दिशाभूल करताय. बौद्ध समाजाला अर्बन नक्षल घोषित करा म्हणताना लाज नाही वाटली. 45,000 तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त करताना लाज नाही वाटली. भीमा कोरेगावमध्ये आया बहिणींना दगड मारणारे तुमच्या संघाचे हस्तक, त्यावेळेस त्या बाबतीत बोलताना लाज नाही वाटली. आणि निघाले आज बौद्धांना असणारं त्या ठिकाणी चूच करायला. आंबेडकरी समाज एवढा काही दूध खोळाना, एवढं लक्षात ठेवा. अमर साबळे, तुमचं संघाचं काम नीट चालू असेल तिकडं चालू ठेवा. तिकडून काही भेटाना म्हणून इकडं चूच करण्याचा प्रयत्न करू नका. तुमचं काय तिकडं राजकीय भूक भागवायची ते भागवा. त्या राजकीय भूकेसाठी आमचा वापर कुणीही करू नका. भाऊ, समाजाला, अनुसूचित जातीच्या घटकाला सांगतोय वळका. तुमच्या स्टेजवर बसणाऱ्या प्रत्येकाला वळका. त्याचा पक्ष वळका, त्याची आघाडी वळका, त्याचं लोकप्रतिनिधित्व वळका. हे सगळा संघाचा ट्रॅप आहे. भावनिक होऊ नका. मुद्दे पडायला लागलेत महाराष्ट्रात. आपले खरे मुद्दे वेगळेत. 27 आमदार यांच्याच पक्षाचे, द्या म्हणणारा यांच्याच पक्षाचा, नाही म्हणणारा यांच्याच पक्षाचा, द्या म्हणणारे मोर्चे यांचेच, नाही म्हणणारे मोर्चे यांचेच. एवढा दूध खुळा नाही आंबेडकरी समाज. या अमर साबळेचं स्टेटमेंट सिरियस घ्या. आणि अमर साबळेंना पण आम्ही इशारा देतोय, आमच्यात पडू नका. आम्हाला अर्बन नक्षल घोषित करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न केले ना, तेव्हाच आम्ही तुम्हाला ओळखलं तुम्ही काय आहेत. संघाच्या माणसांनी आम्हाला शहाणपणा शिकवायची गरज नाही. तुमचा गुरु मोहन भागवत आहे.